नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मी पाठीमागच्या आठवड्यात आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी 2024 या वर्षासाठी चांगले 6 म्युच्युअल फंड तुम्हाला सांगितले होते। त्यावेळी आपले एक सबस्क्रायबर आहेत सतीश बाविस्कर आणि त्यांनी आपल्याला कमेंटमधून एक प्रश्न विचारला होता की म्युच्युअल फंडाचा CAGR म्हणजे काय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा CAGR म्हणजे काय, तो कसा कॅल्क्युलेट करतात, हे सर्व व्यवस्थित इन डिटेल समजून पाहणार आहोत। तर व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। आता आपण आपल्या ब्लॅकबोर्डवर आलेलो आहोत। आता मला थोडा मास्तर असल्याचा फील वाटत आहे। आपण CAGR म्हणजे काय हे समजून पाहण्यासाठी म्युच्युअल फंड परताव्याचे म्हणजे रिटर्नचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत। पहिला प्रकार आहे ॲब्सोल्यूट रिटर्न आणि दुसरा प्रकार आहे CAGR रिटर्न। प्रथम आपण पाहू ॲब्सोल्यूट रिटर्न म्हणजेच काय। यालाच आपण म्हणतो परिपूर्ण परतावा, म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी आपल्या मालमत्तेवर मिळणारा एकूण परतावा म्हणजेच ॲब्सोल्यूट रिटर्न। हा विशिष्ट कालावधी म्हणजे 1 वर्ष, 5 वर्ष किंवा 1 महिना असू शकतो आणि तुमची मालमत्ता ही FD, RD, गोल्ड, म्युच्युअल फंड, स्टॉक्स किंवा हा जो रिटर्न्स कॅल्क्युलेट केला जातो तो टक्केवारीमध्ये असतो। 5%, 10%, 15% हा असा असू शकतो। आणि तुमची गुंतवणूक फायद्यात असेल तर तो पॉझिटिव्ह असतो आणि तुमची गुंतवणूक जर तोट्यात असेल तर ती निगेटिव्ह असू शकतो। म्युच्युअल फंड रिटर्नचा दुसरा प्रकार आहे CAGR, म्हणजे ज्याला म्हणतात कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न। यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर म्हणजेच परतावा। जर आपली गुंतवणूक ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल तर त्या गुंतवणुकीवरील वार्षिक सरासरी वाढीचा दर किंवा परतावा म्हणजेच CAGR। तुम्हाला या कालावधीसाठी प्रत्येक वर्षी फंडाने किती रिटर्न्स दिले हे CAGR आपल्याला सांगतो। हा सुद्धा टक्केवारीमध्येच असतो। तो सर्व प्रकारच्या मालमत्तेसाठी असतो, म्हणजे तुमचे FD, RD, गोल्ड, रिअल इस्टेट। आपण हे ॲब्सोल्यूट रिटर्न आणि CAGR रिटर्न कॅल्क्युलेट कसे करतात हे एका उदाहरणाने समजून पाहू। एक XYZ नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचे माझ्याकडे 5 शेअर आहेत। या शेअरची सध्याची किंमत आहे 2105 रुपये आणि हे शेअर घेऊन मी 5 वर्ष झालेले आहेत। 5 वर्षापूर्वी या शेअरची किंमत होती 1005 रुपये। तर आता आपण या शेअरचा ॲब्सोल्यूट रिटर्न कसा कॅल्क्युलेट करायचा हे पाहू। आपला गिव्हन डेटा आहे, शेअरची सध्याची किंमत आहे 2105 रुपये। शेअरची प्रारंभिक किंमत म्हणजे 5 वर्षापूर्वीची किंमत होती 1005 रुपये आणि माझ्याकडे एकूण शेअर आहेत 5। गुंतवणुकीची सध्याची एकूण किंमत होणार आहे 5 गुणिले 2105 इक्वल टू 10,525 रुपये आणि गुंतवणुकीची एकूण प्रारंभिक किंमत होणार आहे 5 गुणिले 1005 म्हणजे 5,025 रुपये। आता ॲब्सोल्यूट रिटर्नचे सूत्र असते गुंतवणुकीची सध्याची किंमत वजा गुंतवणुकीची प्रारंभिक किंमत डिवायडेड बाय गुंतवणुकीची प्रारंभिक किंमत गुणिले 100। आता गुंतवणुकीची सध्याची किंमत आहे 10,525 रुपये वजा गुंतवणुकीची प्रारंभिक किंमत आहे 5,025 रुपये आणि डिवायडेड बाय गुंतवणुकीची प्रारंभिक किंमत 5,025 रुपये गुणिले 100। आता हे आपण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करणार आहोत। 10,525 वजा 5,025 इक्वल टू डिवायडेड बाय 5,025 इक्वल टू इंटू 100, म्हणजे आपला ॲब्सोल्यूट रिटर्न या गुंतवणुकीचा आला आहे 109.45% हा 5 वर्षासाठी। आपण या सेम गुंतवणुकीचा CAGR रिटर्न्स हा काढणार आहे। शेअरची सध्याची किंमत आहे 2105 रुपये। शेअरची प्रारंभिक किंमत म्हणजे 5 वर्षापूर्वीची व्हॅल्यू होती 1005 रुपये। माझ्याकडे एकूण शेअर आहेत 5 आणि ही गुंतवणूक आपण एकूण कालावधीसाठी केली होती 5 वर्षासाठी, म्हणजे आपल्याला आता याचा 5 इयर्स CAGR काढायचा आहे। गुंतवणुकीची सध्याची एकूण किंमत होणार आहे 5 गुणिले 2105 रुपये म्हणजे 10,525 रुपये
आणि या गुंतवणुकीची प्रारंभिक किंमत होती 5 गुणुले 1005 रुपये म्हणजे 5025 रुपये. आता आपण CAGR रिटर्न कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला पाहू. तो फॉर्म्युला असतो आपली सध्याची गुंतवणूक किंमत डिवायडेड बाय आपली प्रारंभिक गुंतवणूक किंमत याचा रेज टू 1/n. n म्हणजे आपला गुंतवणुकीचा कालावधी वजा 1 × 100. तर आता आपली सध्याची गुंतवणूक किंमत आहे 10,525 रुपये. प्रारंभिक गुंतवणूक किंमत आहे 5,025 रुपये. गुंतवणुकीचा कालावधी आहे 5 वर्ष. आणि यासाठी आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत CAGR रिटर्न. म्हणजे 10,525 डिवायडेड बाय 5,025 याचा रेज टू 1/5 इक्वल टू याची किंमत आली आहे 1.15 वजा 1 इक्वल टू याची व्हॅल्यू आली आहे 0.15 मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे आपला या गुंतवणुकीची CAGR रिटर्न आहे 15.93%. हा आपल्याला या गुंतवणुकीवर मिळालेला वार्षिक परतावा आहे. म्हणजे यावरून आपल्या हे लक्षात येत आहे की आपला ॲब्सोल्यूट रिटर्न आलेला आहे 109% आणि आपला CAGR रिटर्न आलेला आहे 15.93%. आता आपण ग्रो या ॲपवर आलेलो आहे आणि ग्रो या ॲपवरून हे रिटर्नचे वेगवेगळे प्रकार कसे कॅल्क्युलेट करतात ते आपण पाहू. आपण आलेलो आहे निपॉन इंडिया म्युच्युअल फंड. याच्या जर आपण पाहिलं तर हा 3 वर्षाचा ॲन्युलाइज म्हणजे CAGR रिटर्न आहे. हा 5 वर्षाचा ॲन्युलाइज म्हणजे 5 इयर्स CAGR रिटर्न आहे. पण इथंच आपण जर 6 मंथ गेलं तर इथं कुठेही पुढे ॲन्युलाइज म्हटलेलं नाही. म्हणजे CAGR हा रिटर्नसाठी आपली गुंतवणूक ही कमीत कमी 1 वर्ष कालावधीचे पाहिजे हे आपल्याला आता लक्षात आले आहे. त्याचप्रमाणे आता आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर म्हणजे शेअरवर आलेलो आहे. इथं आपल्याला कुठेही रिटर्नच्या समोर ॲन्युलाइज लिहिलेलं दिसत नाही. म्हणजे ह्या आपला शेअरचा ॲब्सोल्यूट रिटर्न आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे. म्हणजे ग्रोवरला स्टॉकचा रिटर्न हा आपला ॲब्सोल्यूट असतो आणि ग्रोवरला म्युच्युअल फंडचा रिटर्न 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा हा CAGR रिटर्न असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडाच्या रिटर्नचे वेगवेगळे प्रकार पाहिले आहेत. ॲब्सोल्यूट रिटर्न म्हणजे काय, CAGR रिटर्न म्हणजे काय. तर आपला म्युच्युअल फंड निवडताना CAGR रिटर्न्स हा फार महत्त्वाचा असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैशा पाण्याची या चॅनलवर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.